माताओं माता तू सबकी भाग्य विधाता। ओम शांति। अभी बच्चों ने गीत सुना। यह भी जानते हो हम सबकी माता है जगत अम्बा, परंतु सारा जगत तो पहचान नहीं सकते हैं। भारत में ही जगत अम्बा का चित्र है और उसकी महिमा भी यहाँ है। विलायत आदि तरफ फिर शिव की जास्ती महिमा है, क्योंकि वह सबका फादर है। यहाँ फिर जगत अम्बा है। अब जगत अम्बा को भी जन्म किसने दिया? जरूर कहेंगे जगत अम्बा को भी रचने वाला बेहद का बाप है। अभी हम बाबा से कितनी शक्ति लेते हैं। इस गीत में मम्मा की महिमा है, लेकिन बाप न होता तो शिव शक्तियां कैसे होती? वंदे मातरम के लायक कहां बनती? भगवान कहते हैं वंदे मातरम। सन्यासियों का निवृत्ति मार्ग भी ड्रामा में नूंदा हुआ है। बाप आकर समझाते हैं बरोबर यह भी अच्छा धर्म है। धर्म सब पहले अच्छे होते हैं। जो भी नई आत्माएं आती है वह अच्छी होती है, अपना प्रभाव निकालती है। तर बाबा म्हणता इस गीत में जो माता ओ माता, उस गीत में मम्मा की महिमा है, जगदंबा की महिमा है की तिने काय केलेलं आहे आणि त्यामुळे भक्ती मार्गामध्ये तिचे इतकं गायन आहे। संगम युगामध्ये जी तिने सेवा केलेली आहे त्याची यादगार म्हणून भक्ती मार्गामध्ये तिची पूजा अर्चना आराधना केली जाते। भारतामध्ये जगदंबेची महिमा जास्त आहे आणि विदेशामध्ये परमात्मा ज्योतिबिंदूची महिमा जास्त है। ख्रिश्चनांनी मुस्लिमांनी पण एक नूर कहा है, अल्लाह को नूर कहा है। ख्रिश्चनांनी परमात्म्याला प्रकाश स्वरूप म्हटलेलं आहे। तर दुनियेमध्ये इतर देशांमध्ये बाबा म्हणताय बाबा की महिमा ज्यादा है और यहाँ पर शिव की तो है, लेकिन देवियों की महिमा भी है, जगदम्बा की महिमा भी है। लेकिन बाबा म्हणताय अगर बाबा नहीं होता तो ये शिव शक्तियां कहां से आती? फिर हे ज्ञान त्यांना प्राप्त झालं नसतं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी या दुनियेचं कल्याण केलेलं आहे। मम्मा ने भी और हम सभी बाबा के बच्चों ने भी, सभी को इस जग का कल्याण करने का बाबा ने ठेका दिया है। हम सब ने कॉन्ट्रैक्ट लिया है कि हमें इस जग का कल्याण करना है। तो लेकिन किसने दिया हमें? बाबा ने आकर ज्ञान दिया, समझानी दी और हमने पक्का किया कि हमें अब हमारा भी कल्याण करना है, विश्व का भी कल्याण करना है। तो अगर बाबा नहीं होता तो ये ज्ञान नहीं होता, ज्ञान नहीं होता तो हमें समझ नहीं होती, समझ नहीं होती तो हम ये कर्तव्य नहीं करते थे। तर भले ही जगदंबाची महिमा आहे, वेगवेगळ्या देवींची महिमा आहे, वेगवेगळ्या देवतांची महिमा आहे, पण शिवबाबाच आला नसता या दुनियेमध्ये तर कोणाचीही महिमा निघाली नसती। क्योंकि बाबा ही ज्ञान का सागर है। वो सारा ज्ञान आकर, सत्य ज्ञान आकर हमें स्पष्ट करता है हमारे सामने। मग बाबा म्हणताय संन्याशांचं पण, त्यांचं पण त्यावेळेला ज्यावेळेला तशी परिस्थिती दुनियेमध्ये त्यावेळेला त्यांची आवश्यकता होती। तो बाबा म्हणताय बरोबर यह भी अच्छा धर्म है। कब? द्वापर में, जब जरूरत है और जब उनकी स्थिति वैसी है तो बाबा म्हणताय उस समय वो अच्छा धर्म है। ते धर्म सब पहिले अच्छे होते। ज्याने कोणी जो कोणता मार्ग निवडला द्वापर नंतर, बाबा म्हणते सुरुवातीला सगळे चांगले होते। धर्म सब पहले अच्छे होते। जो भी नई आत्माएं आती है वह अच्छी होती है। महावीर आले, जैन धर्म स्थापन केला। बुद्ध आले, गौतम बुद्ध आले, बौद्ध धर्म स्थापन केला। येशू ख्रिस्त आले, ख्रिश्चन धर्म स्थापन केला। ते पहिले आले परमधाम मधून, जे आल्या त्या धर्माचे ते पहिले मोठे, आणि त्यांनी येऊन मग हा रस्ता दाखवला। तर ते जेव्हा परमधाम मध्ये आराम करून आलेले, पवित्र स्थितीमध्ये राहून आलेले, तर ते जेव्हा खाली येतात तेव्हा बाबा म्हणतात त्यांची स्थिती श्रेष्ठच असते, चांगली असते। ते चांगले आत्मे, एकदम चांगल्या स्थितीमध्ये ते आत्मे असतात। आणि त्यामुळे बाबा म्हणते वो अच्छी होती है, अपना प्रभाव निकालती है। जैसे अरविंद घोष आया तो उनकी कितनी महिमा निकली। नंतर मग जसं झाडाचं चित्र आपण बघायचंय, कल्पवृक्षाचं चित्र, त्याच्यामध्ये सुरुवातीला संगमयुग मुळ्यामध्ये, नंतर मग खोडामध्ये सतयुग आणि त्रेतायुग, तिथपर्यंत एकच धर्म आहे। तिथपर्यंत कुठल्याही शाखा फुटलेल्या नाहीये, खोड एकच आहे। जे
संगमयुगामध्ये तयार झालेलं आहे. आणि त्यानंतर द्वापरमध्ये फांद्या फुटलेल्या दाखवलेल्या आहे. तर मग पहिले धर्म निघाले, त्या धर्माच्या वेगवेगळ्या शाखा निघाल्या. एक धर्म त्याच्या अनेक शाखा निघाल्या, एका धर्माच्याच. आणि मग त्यानंतर मग वेगवेगळ्या प्रकारचे मठ पंथ निघाले, आपलं आपलं वेगवेगळं प्रत्येकाने स्थापन केलं. तर ते सगळं झाडामध्ये दाखवलेलं आहे, कल्पवृक्षाच्या चित्रामध्ये. तो बाबा म्हणता फिर अभी अरविंद घोष निकला, उन द्वारा छोटा मठ स्थापन हुआ. अरविंद आश्रमचे महत्व मानलं जात होतं दुनियेमध्ये, कारण ती श्रेष्ठ आत्मा, दिव्य आत्मा, परमधाममधून फ्रेश आलेली आत्मा. तर त्यांचा प्रभाव निघाला. बाबा म्हणतात उन्होंने छोटा मठ स्थापन किया. तसं अनेकांनी हे असे मठ पंथ स्थापन केले. बाबा ने समझाया है कि नई आत्माएं आती है, आकर अपना मठ पंथ स्थापन करती है. जैसे आर्य समाज ही है. अब दयानंद को कितना समय हुआ, पिछाड़ी की छोटी छोटी टालटालियां है. बाबा म्हणतात या फांद्या, मग फांद्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा, त्याच्या उपशाखा निघालेल्या. या कल्पवृक्षाला छोट्या छोट्या अशा शाखा फुटलेल्या, या सगळ्या मठ पंथ. महिमा कितनी है, क्योंकि हिंदू धर्म वाले अपने धर्म को न जानने कारण और धर्मों में घुस जाते हैं. आपण ओरिजिनल देवी देवता धर्माचे आत्मे. त्यानंतर द्वापरच्या सुरुवातीला आपण स्वतःला हिंदू म्हणून घ्यायला सुरुवात झाली. आपण जे बाबाचे बच्चे, आज आपण हिंदू धर्मामध्ये असो, बौद्धमध्ये असो, जैनमध्ये असो किंवा कुठेही असो, पण बाबांचे बच्चे आपण बनलेलो आहे. याचा अर्थ आपण देवी देवता धर्माची आत्मा आहे. आणि द्वापरमध्ये सुरुवातीला आपण हिंदू धर्मामध्ये होतो. पण बाबा म्हणताय की और धर्मों में घुस जाते हैं बाद में. अपने धर्म को नहीं जानते, देवी देवता धर्म को भूल जाते हैं, और फिर जो नई आत्मा आती है उनका प्रभाव निकलता है, वो प्रभावित करती है, तो उस मार्ग में चले जाते हैं. अब तुम जान गए हो, बना बनाया ड्रामा है जो फिर रिपीट होता है. कैसे कैसे धर्म स्थापन होते हैं. आखिर सृष्टि को पुराना जरूर बनना है. बाप कहते नया बनाने वाला सिर्फ मैं हूँ. इस समय सब जड़जड़ीभूत अवस्था में है. भक्ती मार्ग का अब अंत होता है. बाबा म्हणतात हे सगळं झालं, विस्तार झाला या झाडाचा, पण सगळ्यांची अवस्था आता खराब झालेली आहे. जेवढे काही धर्म आहे, जेवढे मठ पंथ स्थापन झालेले, त्याच्यामध्ये तमोप्रधानता आलेली आहे, ताकद राहिलेली नाहीये, शो झालेला आहे, फक्त भपका आहे, ताकद राहिलेली नाही. तो बाबा म्हणताय कि ये सृष्टि को आखिर में पुराना तो बनना ही है, और पुरानी को नया बनाना ये मेरा काम है. मैं आकर इस सृष्टि को नया बनाता हूँ. भक्ति मार्ग का अब अंत होना है. अब मैं तुम्हें देवी देवता बना रहा हूँ. भक्ति अभी खत्म होने का समय आ गया है, क्योंकि ताकत नहीं रही है, भक्ति में शक्ति नहीं रही है अभी. बाप दादा आज सभा में अपने बगीचे से भिन्न भिन्न फूलों की टोकरी भरकर ले आए हैं. त्यावेळेला मुरली चालू करण्याच्या आधी बाबा बगीच्यामध्ये जाऊन टोकरीमध्ये फुलं घेऊन आले. काही हिस्ट्री हॉलमध्ये ही मुरली चाललेली आहे. हिस्ट्री हॉलमध्ये बाबा आले, ती टोकरी घेऊन आले फुलांची. आपण अनुभव करायचा आहे, आपण पण तिथे बसलेलो आहे हिस्ट्री हॉलमध्ये. आणि बाबा फुलांची टोकरी घेऊन तिथं आलेले, वेगवेगळे फुलं जमा करून. मग बाबा म्हणतात अब देखो यह फूल है मम्मा. एक सुंदर फूल असेल, सुगंध देणारं फूल असेल. बाबांनी इशारा केला, जसं ही निशाणी आहे, प्रतीक आहे मम्माचं, असं समजा. अशा प्रकारची फूल आहे मम्मा. सितार भी सरस्वती को ही देते हैं ना. मम्माच्या हातामध्ये यादगारमध्ये निशाणी काय दाखवलेली, सितार, वीणा दाखवलेली. तिने ज्ञानाची वीणा वाजवली, ज्ञानाचा सुगंध सगळीकडे पसरवला. तर ते अशा प्रकारचं फूल. फिर बाबा के लिए फिर यह गुलाब का फूल ठीक है. मग एका गुलाबाकडे इशारा करून बाबा म्हणता ये ब्रह्मा बाबा की निशानी है, ब्रह्मा बाबा की यादगार समझो, या ब्रह्मा बाबा का प्रतीक समझो. इस तरीके का फूल है ब्रह्मा. तुम भी हर एक अपने को समझ सकते हो कि हम कितनी सुगंध वाले हैं. बाबा म्हणताय हे तर मी उदाहरण म्हणून सांगितलं मम्मा बाबा विषयी, पण तुम्ही बघा तुम्ही कोणत्या प्रकारचे फूल आहे. फूल कसे असतात, काही काही फूल फक्त दिसायला चांगले, शो असतो, फक्त सुगंध नसतो त्याच्यामध्ये. काही फुलं असे असतात की सुंदर पण आणि सुगंध पण त्याच्यामधून निघतो. तो ऐसा हमें बाबा का रूप बसंत बनना है,
बहुत सुंदर बनना है, बहुत प्यारा बनना है, लेकिन साथ साथ रूहानी खुशबू हमें फैलानी है, ज्ञान की, गुणों की, शक्तियों की सुगंध हमें सब तरफ फैलानी है। तो ऐसा रूही गुलाब हमें बनना है। बाबा हमें रूही गुलाब के रूप में देखना चाहता है, रूहानी गुलाब के रूप में देखना चाहता है, ऐसा हमें बनना है। बागवान है शिव बाबा। हा जो फुलांचा बगीचा आहे, बाबा म्हणतात याचा बागवान मी आहे। फुलांचा बगीचा बाबांनी आपल्याला वेगळं काढलं, वेगळ्या पॉटमध्ये ठेवलं, कलियुगामधून काढलं आणि संगमयुगी पॉटमध्ये आपल्याला ठेवलेलं आहे। तो हम है इस फूलों के बगीचे के फूल, और इस बगीचे का बागवान म्हणजे मालक है शिव बाबा, और हम उनके माली ठहरे। मग या बगीच्याचे माळी कोण आहे? आपण बाबांचे बच्चे। हम माली है, बाबा बागवान है। तो तुम जानते हो हमको बाबा फूल बना रहे हैं, हमको बाबा फूल बना रहे हैं। मायेने फूल बनवलं आपल्याला, मूर्ख बनवलं। इंग्लिशमध्ये त्याची स्पेलिंग आहे फूल, FOOL। मायेने फूल बनवलं, आता बाबा आपल्याला फुलासारखं बनवतोय। मायेने मूर्ख बनवलं, बाबा आपल्याला फुलासारखं श्रेष्ठ बनवतोय, सुंदर बनवतोय। बलिहारी जगत अम्बा की व जगत पिता की नहीं, बलिहारी तो शिव बाबा की है। वह अगर नहीं होता तो इनकी महिमा कैसे होती? तो बाबा याच्यामध्ये स्वतःची तारीफ करत नाहीये, मैं नहीं होता तो फिर क्या होता, अहंकार नाहीये। पण सत्य तर हेच है कि अगर बाबा नहीं होता, ज्ञान नहीं मिलता तो फिर ये इस तरीके की हमारी महिमा नहीं निकलती, देवी देवताओं की महिमा नहीं निकलती। तर सगळ्यांनी जे कनेक्शन जोडायचे ते एका शिव बाबाशी जोडायचे। जो कुछ भी प्राप्ति हमें होनी है शिव बाबा से होनी है। कोई मनुष्य हमें किसी प्रकार की प्राप्ति नहीं करा सकता है। अभी इस समय हमें बाबा से ही सब कुछ लेना है। यानी हे क्लियर करण्यासाठी बाबा म्हणताय की मैं नहीं होता तो फिर इनकी सबकी महिमा कैसे होते, म्हणजे आपल्यालाही देवी देवता बनायचंय। जर आपलं बाबांशी कनेक्शन नाहीये तर आपली भक्ती मार्गामध्ये महिमा नहीं होणार। शिव बाबा की याद से ही इतना ऊंच मर्तबा मिलता है। वह है ऊंचे ते ऊंच भगवान, रहते भी है परम धाम में। अच्छा, कहते हैं लक्ष्मी भगवती, नारायण भगवान, वह भला कहाँ के रहने वाले हैं? यहाँ मनुष्य सृष्टि के रहने वाले हैं। उनको ऐसा ऊंचा किसने बनाया? मग दुनियेमध्ये म्हणतात लक्ष्मी भगवती, नारायण भगवान, पण ते राहणारे कुठले? काय समजतात? स्वर्ग आहे आणि स्वर्गामध्ये राहतात, कुठेतरी स्वर्ग आहे तिथे राहतात लक्ष्मीनारायण। लेकिन बाबा म्हणते वो रहने वाले कहाँ के हैं? यहाँ के हैं। सतयुग की स्टार्टिंग में यहाँ पर है, लेकिन उनको ऐसा किसने बनाया? हमारे बाबा ने उनको इतना ऊंचा बनाया था। तुम अब बन रहे हो ना? बाबा म्हणते त्यांना जसं बनवलं तसं तुम्ही पण आता त्यांच्यासारखे बनताय। सृष्टि का रचयिता तो बरोबर बाप ही है। तो सृष्टि को रचने वाला बाबा है। कैसे रचता है? हमें नया बनाता है। संगम युग में आकर हमें पुराने से नया बनाता है। हम आत्माओं को पुराने से नया बनाता है, इस पुरानी दुनिया को नया बनाता है। त्या अर्थाने तो रचणार आहे। 108 की माला बनती है और वो माला ऊंच ते ऊंच है। 108 ची माळा तिचं महत्व आहे। बाबा म्हणतात ती सर्वश्रेष्ठ माळा आहे। हे कोणाचे यादगार आहे? 108 श्रेष्ठ दिव्य आत्मांचे यादगार आहे, जे या ज्ञान मार्गामध्ये पुरुषार्थ करतात। बाप हर एक बात अच्छी रीति बैठकर समझाते हैं। चित्र भी बाबा ने बनवाए हैं समझाने लिए। बाबा ने लॉकेट, बैज भी बनवाए हैं। एक तरफ त्रिमूर्ति, दूसरे तरफ श्री कृष्ण। यह चित्र तो बहुत अच्छा है, इन पर तुम बहुत सर्विस कर सकते हो। बाबा ने तुम्हारे लिए मेहनत कर लॉकेट यानी बैज बनाए हैं। फर्स्ट क्लास चीज है। लॉकेट दिखाकर बोलो, आओ हम सारी सृष्टि का राज इससे आपको बताए। हम तुमको त्रिकालदर्शी, त्रिलोकीनाथ, विश्व का मालिक बना सकते हैं। बाबा म्हणतात हे बॅज, जे बॅज लावायचा अधिकार, असं तर विकत घेऊन कोणी लावू शकतं। मग नुसतं मधुबनला गेल्यावर बाहेर विकत मिळतात, विकत घेऊन पण आपण बॅज लावू शकतो आणि दुसरे कोणी कुठं बनवत असतील, पण ते विकत घेऊन लावणं आणि आपण बाबांच्या कॉलेजमध्ये, बाबांच्या शाळेमध्ये ऍडमिशन घेऊन बाबांचं हे ज्ञान प्राप्त करून धारणा करण्याचा पुरुषार्थ करायचं, ते जे आपण करतोय त्या स्थितीमध्ये राहतोय, बाबांचे नियम मर्यादा जास्तीत जास्त पालन करण्याचा प्रयत्न करतोय, बाबा मिलन अपन करून आलेलो है, तो हमें ये बैज लगाने का अधिकार है।
बॅज हम लगा सकते और लगाना चाहिए. लावायलाच पाहिजे बॅज. त्याच्यातून खूप मोठी सेवा होते. बाबा म्हणतात ये बॅज बनाए हे लॉकेट. कोणी बॅज पण लावू शकतं आणि लॉकेट पण बनवू शकतात असे गळ्यामध्ये घालण्यासाठी माता लोक. तो उससे सेवा होती है. तर जे ज्यांचं बाबा मिलन झालेले आणि जे नियम मर्यादेमध्ये चालताय त्यांनी हे बॅज लावायचे जरूर, कुठेही जरी गेलं तरी. पहिले असं होतं की लावत नव्हते, लावायला लाजायचे लोक. त्याच्यानंतर असं स्थिती असं टाइम आला की मग थोडं थोडं लावायला लागले. मग कोणी विचारलं की तुम्ही ओम शांतीमध्ये जाता का, तर थोडं लाजून म्हणे हा कधी कधी जातो असं म्हणत होते त्यावेळेला. आणि आता ते म्हणतात, दुनियावाले म्हणतात हे कुठून मिळेल, हे बॅज आम्हाला कुठून मिळेल, अशी स्थिती झालेली आहे. तो आणि मग बॅज बघितल्यानंतर ते बॅज कशाचं आहे काय ते विचारतात, आपण ज्ञान देऊ शकतो त्यांना त्याच्यावरती की हे ज्ञान तुम्ही ऐका. वेगवेगळ्या प्रकारचे बॅज आहे त्याच्यामध्ये, पण एक तर शिवबाबाचं आहे, परमात्म्याचं बॅज आहे. एका बॅजमध्ये त्रिमूर्ती दाखवलेली एका साईडला आणि दुसऱ्या साईडला श्रीकृष्णाचं चित्र आहे. तर आपण सगळी समजावणी जे बाबांनी ज्ञान समजवलेलं आहे ते आपण बॅजच्या द्वारे देऊ शकतो. कोणी विचारलं तर शॉर्टमध्ये आपण तर परिचय तर देऊ शकतो बाबांचा. बाबा जानते हैं कोई कोई बच्चे अच्छे सर्विसेबल है, सेना में तो बहुत है ना, पांडव सेना में भी यह है. बाप कहते हैं फलाना बच्चा बहुत अच्छा है, धारणा कर औरों को कराने वाला है, 20 नाखूनों का जोर देकर भी बाप से वर्षा लेना है, नहीं तो बहुत पछताएंगे. भगवान कह रहा है कि अभी मैं आया हूं, अभी मैं तुम्हें पुरुषार्थ करना सिखा रहा हूं, अभी 20 नाखूनों का जोर देकर बाप से वर्षा ले लो. 20 नाखूनों का म्हणजे संपूर्ण मनापासून पुरुषार्थ करा, पक्क करा मनामध्ये की मला बाबांकडून वारसा हक्क घ्यायचाय, जास्तीत जास्त घ्यायचाय आणि त्याचं लायक मला बनायचंय. तर बाबा म्हणतात नाही आता करणार तर नंतर तर पस्तावणाऱ्यामध्ये मग, आणि तो पश्चाताप खूप भयानक असणार आहे. तो इसलिए अभी बाबा म्हणतात जितना पुरुषार्थ कर सकते हो दिल से करो. तुम बच्चों के लिए तो खास ट्रिब्यूनल बैठेगी, जो बाबा के बने हैं लेकिन पुरुषार्थ नहीं करते हैं, बाबा म्हणता है कि फिर उनके लिए खास ट्रिब्युनल बैठेगी. जे अष्टरत्न त्या ट्रिब्युनलमध्ये असणार आहे. बाबा पण धर्मराज रूपामध्ये आणि बाकीचे अष्टरत्न जे आहे ते त्या ट्रिब्युनलमध्ये असतील. मग दाखवलं जाईल ये ऐसा ऐसा है, ऐसा ऐसा है, तुमने ऐसा ऐसा किया है, त्याची सजा मग भोगावी लागेल. पुरुषार्थ नहीं करेंगे तो पुरुषार्थ करके हमें अपने पापों को मिटाना है और बिना सजा खाए, बिना ट्रिब्यूनल के सामने गए हमें परमधाम पहुंचना है. खास ट्रिब्यूनल बैठेगी, साक्षात्कार कराएंगे. देखो तुमको कितना समझाते थे, भक्ति मार्ग में जन्म जन्मांतर गाते आए हो, तुम पर बलिहार जाओ, तुमको ही याद करेंगे, उनका भी अर्थ तुम अब समझते हो. ऐसे भी कहते थे कि सब कुछ ईश्वर ही देता है, फिर ईश्वर बच्चा देकर लेता है तो ईश्वर को गाली देने लग जाते हैं. तुम ऐसे हो, यह हो कह देते हैं. दुख भी तुम देने वाले हो, सुख देने वाले को दुख देने वाला कह देते हैं. तो बेहद का बाप समझाते तुम कितने बेसमझ बन गए हो. बाबा कितना अच्छी रीती समजाते. बाबामध्ये भक्ती मार्गामध्ये काय सांगितलं की सगळं काही ईश्वराने दिलेलं आहे आणि तू आल्यावर आम्ही तुझ्यावरती संपूर्ण समर्पित होऊन जाऊ. भक्ती मार्गामध्ये हे गात आले, आरत्यामध्ये भजनमध्ये, आणि आल्यावर तर विसरून गेले. ते आपलं वचन, आपलं जे वायदा केलेला आहे बाबांशी तो विसरून गेले. दुसरी गोष्ट, बाबा सुख देणार आहे, सुख देतो संगमयुगामध्ये येऊन, सुखाची रेकॉर्डिंग करून देतो आपल्याला. पण मग काही दुःख आल्यानंतर मग म्हणतात की ये असं कसं ईश्वर, असं कसं परमात्मा, असं कसं दुःख दिलं त्याने मला इतकं. काही जर काही प्रॉब्लेम आला, काही कोणत्याही प्रकारचे दुःख येतात, कोणती परिस्थिती येते, तर त्यावेळेला दोष ईश्वराला दिला जातो. बाबा म्हणते सुख देने वाले को दुख देने वाला कह देते. किती मोठा अपमान आहे, किती मोठं पाप आहे. हम हमारे कर्मों के कारण दुख भोगते हैं. बाबा हमें दुख देता नहीं है, दे नहीं सकता है. वो उसके पास ताकत ही नहीं दुख देने की, क्योंकि वो सुख का सागर है, प्यार का सागर है, दया का सागर है. उसको पता ही नहीं दुख कैसे देते, वो दुख देता ही नहीं है. वो हमारे लिए सुख की रिकॉर्डिंग करके देता है. फिर द्वापर के बाद हमारे कर्म गलत होने लगते हैं, इसलिए वो हिसाब बनता है और इसलिए हमारे सामने दुख आता है. इसलिए हम कोई भी दुख है जिम्मेदार हम है, भगवान जिम्मेदार नहीं है. नहीं तो वो भगवान ही नहीं है. फिर अगर वो किसी को दुख देता है त्याला परमेश्वरच कशाला म्हणायचं. भक्त भगवान के बच्चे, ऐसे नहीं कि भक्त भगवान है, भगवान को ही भक्ति मार्ग में ले आते हैं. फिर भक्ति मार्ग वालों को भक्ति का फल कौन देगा, परंतु सिवाय समझाने कोई समझ न सके. बाबा म्हणता है कि भक्त भगवान के बच्चे, ऐसे नहीं कि भक्त ही भगवान है.
भगवान को ही भक्ती मार्ग में ले आए हैं, भगवान को ही भक्ती मार्ग, त्यांनाही भक्ती करताना दाखवलेले आहे. जे अवतार दाखवले वेगवेगळ्या प्रकारचे, राम कृष्ण हे अवतार दाखवले, ते सांगितलं की ईश्वराचे अवतार आहे आणि त्यांना मग भक्ती करताना दाखवलेले आहे. श्रीकृष्णाला शिवाची भक्ती करताना दाखवलेले आहे, रामाला शिवाची भक्ती करताना दाखवलेले आहे. तो बाबा म्हणताय भगवान को भी भक्ती मार्ग में ले आते हैं. मग त्यांना सोडवणार कसं? त्यांनी अवतार त्या रूपामध्ये दाखवले, त्यांना भक्ती करताना दाखवलं, म्हणजे कोणीतरी तर वेगळं असेल हे नाही आलं बुद्धीमध्ये कोणाच्या. यांना सगळ्यांना सोडवणारा कोण? मग एक कोणी असलं पाहिजे सर्वश्रेष्ठ. तो लेकिन बाबा हमें सारी समझ देकर समझदार अभी बना रहा है. अच्छा, मीठे मीठे सिक्के लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार गुड मॉर्निंग नमस्ते. वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा शुक्रिया. वरदान, अपने फीचर द्वारा अनेकों का फ्यूचर श्रेष्ठ बनाने वाले श्रेष्ठ सेवाधारी भव. बोलने की सेवा तो यथाशक्ति समय प्रमाण करते ही हो, लेकिन संगम युग का जो फ्यूचर फरिश्ता स्वरूप है वह आपके फीचर से दिखाई दे, तब सहज सेवा कर सकते हो. बाबा म्हणते बोलण्यातून तर सेवा होते, तुम्ही बोलण्यातून ज्ञान देता, ती सेवा होते, पण त्याचा परिणाम किती होईल सांगता येत नाही. लेकिन पण जेव्हा तुम्ही संगम युगाचं जे तुमचं मुख्य लक्ष्य आहे त्या स्थितीपर्यंत तुम्हाला पोहोचायचंय, त्या स्थितीमध्ये तुम्हाला राहायचंय, तर त्या स्थितीमध्ये राहून जी तुम्ही सेवा कराल फरिश्ता स्वरूपामध्ये, तर ती खूप चांगली श्रेष्ठ सेवा होईल. तो फरिश्ता स्थिति कैसी? हल्का हल्का रहना है, हल्का रहना है. किसी भी प्रकार का विकारों का और व्यर्थ का बोझ हमारे पर नहीं होना चाहिए. यहाँ पर अंदर किसी भी आत्मा को हमें बिठाकर नहीं लेना है, उनको छुट्टी दे देनी है. बऱ्याच जणांना पकडून ठेवलेलं असतं आपण मध्ये, ये ऐसे वो ऐसे वैसे, त्याला ते जड जड करून घेतो आपण स्वतःला. उनको हमें निकाल देना है यहाँ से. तेवढ्यापुरतं तेवढं विचार त्यांच्याविषयी, निमित्त मात्र, त्यांच्या सेवेपुरतं तेवढंच. तो हमें हल्का रहना है. जितनी हमारी हल्की स्थिति होगी, जितना हम बाबा के साथ कनेक्शन में रहेंगे, बाबा म्हणता है फरिश्ता रूप में, बाबा की परी के रूप में तुम्हें सेवा करनी है. जैसे जड़ चित्र फीचर्स द्वारा अंतिम जन्म तक सेवा कर रहे हैं, ऐसे आपके फीचर्स में सदा सुख की, शांति की, खुशी की झलक हो तो श्रेष्ठ सेवा कर सकेंगे. आपके फीचर्स को देखकर कैसी भी दुखी, अशांत, परेशान आत्मा अपना श्रेष्ठ फ्यूचर बना लेगी. तर बाबा म्हणताय आतापर्यंत तुम्ही जे काही सेवा केली होती मागच्या संगम युगामध्ये, मूर्त्या आतापर्यंत सेवा करताय, त्या मूर्त्यांच्या द्वारे अजूनही लोकांना काही ना काही प्राप्ती होतीये, आणि चैतन्यामध्ये तुम्ही आता इथं आहे. तर तुम्ही बाबा म्हणताय की तुमचे जे लक्षण आहे, तुमचे जे व्हायब्रेशन आहे, तुमचे जे भावना आहे, तुमचे जे बोलणं आहे, वागणं आहे, हे जे लक्षण आहे तुमचे वरचे, त्याच्याद्वारे आता तुम्हाला सेवा करायची, त्याच्याद्वारे सेवा करायची. तो तुमचे जे ते लक्षण बघून बाबा म्हणताय कैसे भी दुखी, अशांत, परेशान आत्मा अपना श्रेष्ठ फ्यूचर बना ले. त्यांनी रस्ता सापडून जाईल कि ये इतना अच्छा सुंदर रास्ता अपने लिए इन्होंने चुना है, इतना सुंदर जीवन इनका दिखाई दे रहा है, इतने खुश है, इतने शांत है, टेंशन नहीं आता है कुछ. ऐसा अगर वो हमें देखेंगे तो उनको भी रास्ता मिल जाएगा, वो भी अपना भविष्य बना लेंगे आपल्याला बघून. स्लोगन, भाग्य विधाता बाप को अपना सर्व संबंधी बना लो तो सर्व प्राप्तियों से संपन्न बन जाएंगे. तो सगळे संबंध एका बाबांशी, पूर्णाशीही. आता आपला कुठल्याही प्रकारचा लौकिक संबंध जो आहे त्याला आपल्याला अलौकिक संबंधामध्ये परिवर्तन करायचंय. लौकिक संबंध, लौकिक नातं, बाबा म्हणता है उसको परिवर्तन कर दो. सारे संबंध, सारे रिश्ते मेरे साथ जोड़ दो, मैं तुम्हारा सब कुछ हूं. और अगर हम बाबा के साथ सभी रिश्ते जोड़ेंगे तो हम सभी को आत्मा रूप में देखेंगे, बाबा के बच्चों के रूप में देखेंगे और उनकी सेवा कर सकेंगे. तो फिर वो हमारी स्थिति ऐसी हो जाएगी, बाबा से सारे संबंध है तो सारा श्रेष्ठ हमें मिलता रहेगा. त्या संबंधामध्ये जे सुख आहे, त्या संबंधामध्ये जी शांती आहे, त्या संबंधामध्ये जे प्रेम आहे, ते सगळं बाबा आपल्याला देईल. सगळ्या प्रकारचं सुख बाबा देऊ शकतो.
तो सगळ्या प्रकारचं नातं, सगळ्या प्रकारचे संबंध बाबांशी जोडून घ्यायचे आपण आणि सगळ्या प्राप्तीने संपन्न बनायचं. म्हणजे इथून कोणाकडून काहीच अपेक्षा नाही राहणार आणि कोणी काही देऊ शकत नाही आणि देते नहीं. सगळे सारा हिसाब किताब है यहाँ पर. हमें एक बाबा से संबंध जोड़कर फिर अपने लिए सब कुछ प्राप्त कर लेना है और सभी की सेवा करनी, बस सेवा भावना रखनी है. अपेक्षा कोणाकडूनच काही ठेवायची नाहीये, नाही तर मग दुःखी होत राहू आपण. कालचे पॉइंट्स. ओम शांति. फरिश्ता अर्थात पुराने से रिश्ता नहीं, सब नया. बाप दादा ने देखा कि फरिश्ता बनने में जो रुकावट होती है उसका कारण एक पहली सीढ़ी है देह भान को छोड़ना. दूसरी सीढ़ी जो और सूक्ष्म है वो है देह अभिमान को छोड़ना. देह भान और देह अभिमान. फरिश्ता म्हणजे पुराने से कोई रिश्ता नहीं, सारे संबंध एक बाबा के साथ. बाबा मेरा सब कुछ. तर बाबा म्हणताय मग तुम्ही इथल्या संबंधामध्ये अटकून दुःखी नाही होणार, न्यारा और प्यारा रहणार. मग फरिश्ता बनण्यामध्ये हे अशी स्थिती बनवण्यामध्ये रुकावट कोणती, अडथळा कोणता आहे? बाबा म्हणताय देहभान और दूसरा है देह अभिमान. देहभान, एक तर आपण स्वतःला शरीर समजतो, ती रुकावट आहे फरिश्ता बनण्यामध्ये. शरीर भानामध्ये आहे आपल्यापण आणि दुसऱ्यांच्या पण. आणि दुसरं आहे त्यामुळे जो येतो तो देह अभिमान, अहंकार. एक तर शरीर, जे शरीराचं भान, आणि दुसरं आहे अहंकार. त्या दोन्हीचा त्याग आपण करू तो फरिश्ता बनून जाऊ. फरिश्ता का अर्थ ये नहीं कि सिर्फ देह भान या देह के आकर्षण से परे होना व देह के स्थूल संबंध से परे होना, लेकिन फरिश्ता अर्थात देह के सूक्ष्म अभिमान के संबंध से भी न्यारे होना. और अभिमान की निशानी, जहां अभिमान होता है वहां अपमान भी जल्दी फील होता है. अहंकार आहे, अभिमान आहे, तर अपमान पण लवकरच थोड्या थोड्या गोष्टीमध्ये अपमान वाटेल आपल्याला. लेकिन इतना बड़ा भगवान, इतना बड़ा सम्मान हमें दे रहा है, दुनिया वाले से क्यों मान चाहिए हमें? जरूरत ही नहीं है. और उनकी क्या कैपेसिटी है, वो हमें क्या मान देंगे, क्या सम्मान देंगे? इतना बड़ा सर्वश्रेष्ठ भगवान, ऊंचे ते ऊंचा भगवान हमें नमस्ते करता है, हमारा सम्मान करता है. वो कहता है तुम मेरे से भी ऊंचे जाते हो. मग कोणाकडून कोणी काही म्हणू द्या, काय फरक पडतो? अपमान की फीलिंग बिलकुल भी नहीं आनी चाहिए. आपल्याला पक्क करून घेऊ आपण आज की मला कशामध्ये अपमान नाही वाटणार आता इथून पुढे. आजपासून मला कशामध्ये अपमानाचा अनुभव करायचाच नाहीये. मुझे देखना है बाबा मुझे किस नजर से देख रहा है, बाबा मुझे किस स्थिति में देख रहा है, बाबा मुझे कितना ऊंचा उठा रहा है. दुनिया वाले तो अज्ञानी है. तिसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन आपल्या झालेलं आहे, त्यांच्या थोडी झालेलं आहे. ते तर त्यांच्या त्या लौकिक कलियुगाच्या नजरेतून बघणार आपल्याला. लेकिन बाबा त्रिकालदर्शी है, त्रिलोकीनाथ है. हमें वो त्रिकालदर्शी त्रिलोकीनाथ बना रहा है. हमें इतना श्रेष्ठ दिव्य जीवन दिया है, तो हमें उसी आनंद में रहना है. इतक्या आनंदात राहायचंय की कोणामध्ये ताकद, कोणाला ती चावी नाही द्यायची की त्याने आपला अपमान करावा. ते आपल्याला अपमान फील व्हावा, जाणीव व्हावी त्याची, की माझा अपमान केला, माझा मान नाही ठेवला, मला असं बोलला. हे ज्या गोष्टी आहे हे स्वतःला दुःख देणाऱ्या गोष्टी आहे. आत्मा तर दुःखी होतेच, पण शरीर पण बिघडतं. मग त्याच्यामुळे शरीरामध्ये कमजोरी येते. तो जहां अभिमान होता है वहां अपमान की फीलिंग बहुत जल्दी होती है, क्योंकि मैं और मेरे के दरवाजे खुले हुए होते हैं. मी जो आहे बाबा म्हणताय वो दरवाजा खुला हुआ रहता है, इसलिए अपमान जल्दी अनुभव होता है. फरिश्ते का यथार्थ स्वरूप है देह भान और देह के संबंध से देह अभिमान से न्यारा.
अगर कोई गुण है, कोई शक्ति है, तो दाता को क्यों भूल जाते हैं? और दूसरी बात, इससे सहज न्यारे होने का रास्ता व विधि बहुत सहज है। एक अक्षर है, एक अक्षर में इतनी ताकत है जो देह अभिमान और देह भान सदा के लिए समाप्त हो जाता है। एक अक्षर, ज्ञान का एक अक्षर जो बाबा हमें बता रहे हैं, उसमें इतनी ताकत है कि देह भान और देह अभिमान सदा के लिए समाप्त हो जाता है, सदा के लिए समाप्त। जब हम देह भान में रहते हैं, देह अभिमान में रहते हैं, कोई थोड़ा कुछ बोलता है हम सहन नहीं कर पाते, और फिर हम माया की समझदारी बताते हैं उसमें, क्या ऐसा था, मेरा ऐसा नहीं है, लेकिन उसने ऐसा समझा, उसने ऐसी बात कही मेरे से। ये माया की समझदारी आहे. स्वतःचे वकील बनून जातात. बाबांनी सांगितलं जज बनो खुद के, वकील नहीं बनना. तो बाबा बनता है कि ये जो है, इससे अगर मुक्त होना है, देहभान और देह अभिमान से मुक्त होना है, सदा के लिए समाप्त कर देना है. सदा के लिए समाप्त म्हणजे कोणी काही अपमान नाही केला त्यावेळेला आहे आपण त्या स्थितीमध्ये, चांगल्या स्थितीमध्ये, आणि कोणी अपमान केला, कोणी काहीतरी बोललं, एखादा शब्द वापरला तर लगेच स्थिती डाउन. तो ऐसे नहीं, सदा के लिए समाप्त. कोई कुछ बोले न बोले, मेरी स्थिति फरिश्ता स्थिति है. वो एक शब्द कौन सा है, कौन सा होगा वो एक शब्द? करण करावनहार बाप करा रहा है. हा एक शब्द बुद्धीमध्ये पक्का ठेवायचा. आणि संगम युगामध्ये बाबाच करण करावनहार आहे. आपण काहीच नाही करू शकत. नाहीये ताकद आपल्यामध्ये, राहिलेलीच नाहीये ताकद. वापरली आपण 5000 वर्ष ताकद आपली. आज ताकत नहीं है हमारे अंदर, इसलिए हमें बाबा की छत्र छाया में रहना है, बाबा से ताकत खींचनी है, और यही समझना है बाबा मुझे चला रहा है, मैं बाबा का हूं, मेरा मन बुद्धि संस्कार सब बाबा का है, मैं शरीर के साथ बाबा को अर्पण हूं. तो बाबा मुझे चलाता है, बाबा मुझे चला रहा है, बाबा मुझसे करा रहा है. हा एक शब्द बुद्धीमध्ये जर आपण पक्का केला तो कुठल्याही प्रकारचं देहभान आणि देह अभिमान, अहंकार, अपमानाची फीलिंग, हे सगळं समाप्त होऊन जाईल. करण करावनहार बाबा है. अगर मैं आ गया बीच में तो फिर वो अभिमान आ जाएगा, अहंकार आ जाएगा, अपमान की फीलिंग होगी. तो करण करावनहार शब्द भान और अभिमान दोनों को मिटा देता है. एक शब्द याद करना तो सहज है ना, और सारी पॉइंट्स भूल भी जाओ, भूलना तो नहीं है, लेकिन अगर भूल भी जाओ तो एक शब्द तो याद कर सकते हो ना, करण करावनहार बाबा है. किती सुंदर छोटी छोटी युक्ती बाबा आपल्याला शिकवतो. याचा आनंद घ्यायचा की हे एवढं सगळं इतकं सुंदर ज्ञान कोणाला भाग्य नाहीये, कोणाचं भाग्य नाही इतकं सुंदर ज्ञान घेण्याचं. मी किती भाग्यवान आत्मा आहे, या आनंदामध्ये आपण राहायचंय. सगळ्यांचं भाग्य नाही. किती सुंदर, किती श्रेष्ठ भाषा आहे बाबांची, किती सुंदर भावना आहे बाबांची, आणि मला निवडून बाबा मला हे सांगतोय. कितना आनंद होना चाहिए हमें, और एक एक शब्द कितना महत्वपूर्ण है बाबा का. तो इसी खुशी में रहना है, और जो दुनिया के दुख है सबको भूल जाना है. कशामुळे दुखी नहीं व्हायचंय आपण, क्योंकि उसके कारण से आत्मा और कमजोर होती है. अगर हम दुख फील करते किसी बात के कारण, कशामुळे आपल्याला दुःख वाटतं कोणत्याही गोष्टीमध्ये, अपमानाची फिलिंग होते, तर आपण स्वतःची डिस्चार्जिंग करतोय. आणि जर चार्जिंग करायची फुल आपली संपूर्ण बनायचंय, परफेक्ट बनायचंय, तर बिलकुल कोणत्याही प्रकारचं दुःख आपल्याला घ्यायचं नाही, त्याच्यामुळे दुःखी व्हायचं नाही. तो उसका बहुत सुंदर रास्ता बाबा बता रहा है कि अब मेरा जीवन प्रभु अर्पण है, करण करावनहार बाबा है. मैं कुछ नहीं कर रहा हूं, मैं कर रहा हूं तो फिर मुझे ये अपेक्षा रहेगी कि मेरा नाम होना चाहिए, मेरी शान रहनी चाहिए, मेरा मान रखना चाहिए. मैं नहीं कर रहा हूं, बाबा करा रहा है. आणि खरोखर बाबाच करून घेतो आपल्याकडून, फक्त आपल्याला समर्पित बुद्धी व्हायचंय. तो देखो फरिश्ते जीवन का अनुभव कितना सहज अनुभव होता. ब्रह्मा बाप फरिश्ता बना किस आधार से? ब्रह्मा बाबा संपूर्ण बनले. कोणत्या आधाराने बनले? सगळ्यात महत्वाचं पुरुषार्थ त्यांचा काय होता? सदा करण करावनहार की स्मृती से समर्थ बन फरिश्ते बने. सदा हेच बुद्धीमध्ये होतं की करण करावनहार
बाबा आहे, मैं कर रहा हूं नाही, सब कुछ बाबा कराता आहे. म्हणून तर त्यांनी स्वतःसाठी कोणतंही नाव मान शान नाही. ते कोणी ते कुठून जर बाहेर गावून जाऊन आले, ब्रह्मबाबा सेवेवरून जाऊन आले समजा रेल्वे स्टेशनवर, ते म्हणायचे कोणी यायचं नाही माझ्या स्वागताला. त्याचं किती मोठी हस्ती, तर कोणी एखादं साधा आमदार कोणी असलं तर त्याच्या स्वागताला जातात किती लोक. वो इतनी बड़ी हस्ती जिसमें इस विश्व का मालिक सर्वशक्तिवान आता था, वो अगर कहीं पे भी जाते थे सेवा के लिए भी, दिल्ली गए, इधर गए, लखनऊ गए, कहीं पर भी गए, बाबा ब्रह्मा बाबा कहते थे किसी को भी आने की जरूरत नहीं मेरे स्वागत के लिए, क्योंकि मैं तो कुछ हूं ही नहीं. और बाबा तो फूल स्वीकार ही नहीं कर सकता, वो निराकार है. शरीर माझं आहे, तुम्ही फूल कोणाला घालणार, हार कोणाला घालणार, मला घालणार. और मैं तो कुछ करता नहीं हूं. करण करावणार बाबा आहे. आणि किती प्रॉब्लेम आले, किती परिस्थिती आली, किती त्रास झाला, किती विघ्न आले, संकट आले, पण बाबांचं एक पक्क होतं, करण करावणार बाबा है, कार्य बाबा का है, सब कुछ ठीक हो जाएगा. बाबा करा, जो भी होगा ड्रामा. त्यामुळे त्यांना कोणत्याच गोष्टीचा लोड नाही यायचा, कधीच आला नाही. एक अनुभव नाही कोणत्याही वरिष्ठ भाई बहिणींचे जे त्यावेळेला होते किंवा नंतर ज्यांनी ब्रह्मबाबांना बघितलेले, एक अनुभव तर त्यांनी सांगावा की बाबा यावेळेला टेन्शन मध्ये आले होते एकदम. इतकं मोठं कार्य, इतका मोठा विस्तार, आणि एकाने तर सांगावं की त्या एका सेकंदाला मी त्यांना बघितलं टेन्शन मध्ये होतं. तो हमारे सामने तो क्या है, उनके सामने कितने बड़ी बड़ी परिस्थितियां थी, तो लेकिन उन्होंने किस आधार से पास किया, करण करावनहार बाबा है. तो देखो फरिश्ते जीवन का अनुभव कितना सहज अनुभव. बाबा फरिश्ता बना, किस आधार से, सदा करण करावनहार की स्मृति से समर्थ बन फरिश्ते बने. फॉलो फादर है ना. बाबा म्हणते तुम्ही पण ब्रह्मा बाबाला फॉलो करा, मग तुम्हाला मी श्रीमत दिलेली आहे, ब्रह्मा को फॉलो करो, जसं ब्रह्माने केलं तसं तुम्ही करा, तर त्याच्यासारखी तुम्ही बनाल. फॉलो फादर है ना, या फॉलो माया है. बाबा म्हणता है माया को फॉलो नहीं करना है, ब्रह्मा बाबा को फॉलो करो. जो ब्रह्मा ने करके दिखाया वैसा तुम करो. कभी माया भी मदर फादर बन जाती है, बड़ी अच्छी पालना और प्राप्ति कराती है. बाबा म्हणताय की माया पण वेगवेगळ्या रूपामध्ये येते, आणि तुम्हाला असं वाटतं कि ये इससे कनेक्शन रखना ठीक है, अशा प्रकारे आपण मग त्या थोडंसं लगावामध्ये येऊन जातो त्यांच्या. माया अलग अलग रूपों से आती है. जसं ते उदाहरण आहे महाभारतामध्ये दाखवलेलं उदाहरण, की ती पुतना मावशी बनून आली, ती पुतना राक्षसीन मावशी बनून आली, ते मातेचं रूप घेऊन आली, आणि श्रीकृष्णाला तिने मातेसारखं दूध पाजायला सुरुवात करणार, तर श्रीकृष्णाने ओळखून घेतलं, पारखलं, आणि तो वाचला. तो ऐसे माया किसी भी रूप में आ सकती है, लेकिन हमें परखना है और फॉलो ब्रह्मा बाबा को करना है. पहले प्राप्ति, तो माया बड़ी अच्छी पालना और प्राप्ति कराती, लेकिन वो सब है धोखे की प्राप्ति. इस दुनिया में कोई भी हमें कुछ भी देता है, धोखे की प्राप्ति है. पहले प्राप्ति फिर धोखा. परखने की शक्ति तो है ना, माया है या बाप है, इसको समय पर परखना है. धोखा खाकर परखना यह कोई समझदारी नहीं हुई. धोखा खाकर तो सब समझ जाते, लेकिन ज्ञानी तो आत्मा पहले यह परख कर स्वयं को बचा लेता है. तो समझा फरिश्ता किसको कहते हैं. बाबा म्हणता है माया के धोखे से बचो, जो बाबा ने ब्रह्मा बाबा ने किया वैसा तुम्हारा अपना जीवन होना चाहिए. करण करावनहार की स्थिति में रहो, मैं और मेरेपन का भान छोड़ दो, हल्के बन जाओ, किसी बात का लोड नहीं लेना, ऐसे फरिश्ते बनो और परखने की शक्ति को सदा जागृत रखो, क्योंकि दुनिया में बहुत कुछ है आकर्षित करने वाला, हमें उसमें फंसना नहीं है. तीसरा है फरिश्ता सो देवता. एक 3 स्वरूप बाबांनी वर्णन केलेले, एक संगमयुगी ब्राह्मण, ब्राह्मण सो फरिश्ता, आणि तिसरा है फरिश्ता सो देवता. तो तीसरा है फरिश्ता सो देवता. अभी देवता बनना है या भविष्य में बनेंगे. बाबा म्हणतात तिथं जाऊन बनायचंय का देवता तुम्हाला, या इथं बनायचं, ती स्थिती इथं बनवायची, देवता इथं बनायचं. ऐसे नहीं कि हम बाबा के बन गए हैं, हम सतयुग में चले जाएंगे और वहां पर हम देवता बनेंगे. तिथं कुठलीही ट्रेनिंग नाहीये, तिथं कुठलंही शिकायचं नाही, तिथं कुठलेही संस्कार परिवर्तन नाहीये. जे संस्कार परिवर्तन, गुणांची धारणा, शक्तींची धारणा इथं करायची आपल्याला. देवता यहां बनना है, वो रिकॉर्डिंग यहां पर करनी है हमें.
देवता अर्थात सर्व गुणों से सजे सजाए। ये दिव्य गुण संगम के देवता जीवन के श्रृंगार है। इस समय दिव्य गुणों से सजे सजाए होते हो, तभी भविष्य में स्थूल श्रृंगार से सजे सजाए रहते हो। तो देवता अर्थात दिव्य गुणों से सजे सजाए, और दूसरा देवता अर्थात देने वाला, लेवता नहीं लेकिन देवता। तो हमें देवता बनना आहे, म्हणजे दिव्य गुणांनी संपन्न बनायचे, दिव्य गुणांनी स्वतःला सजवायचे। आणि दुसरं लेवता, कोणाकडून घ्यायची अपेक्षाच नाहीये, कोणाकडून प्रेम नाही पाहिजे आपल्याला, शांती नहीं पाहिजे, आनंद नहीं पाहिजे, शक्ति नहीं पाहिजे कोणाकडून, लेवता नहीं, हमें तो देवता बनना है, कोणी देऊ शकत नहीं आपल्याला। तो हमें एक बाबा से कनेक्शन रख के सब कुछ लेना है और देवता बनकर सबको देना है। तो मास्टर दाता हो या कभी लेवता कभी देवता, चेक करो कि दिव्य गुणों का श्रृंगार सदा रहता है या कभी कोई श्रृंगार भूल जाता है, कभी कोई श्रृंगार भूल जाता है। संपूर्ण सर्वगुण संपन्न, यहाँ देवता जीवन की निशानी है। ये गुण ही गहने हैं, ये गुण ही गहने। बाबा म्हणताय कोणते कोणते गहने घालायचे तुम्हाला, आता कोणते दागिने घालायचे, हे गुण, गुणरूपी दागिने घाला, बाकी दुसऱ्या दागिन्यांची आवश्यकता नाहीये। तो देखो कि ब्राह्मण स्वरूप की सर्व शक्तियां, फरिश्ते स्वरूप की डबल लाइट स्थिति और देवता स्वरूप की दातापन की निशानी और दिव्य गुणों संपन्न बने हैं। तो बाबा म्हणता है कि ऐसा तुम्हें बहुत सुंदर देवता रूप में आ जाना है, फरिश्ता रूप की तरह से लाइट स्थिति में रहना है, देवता स्वरूप में दातापन की निशानी तुम्हारे अंदर दिखाई देनी चाहिए। तो दिव्य गुणों से सजे सजाए रहो, गुणों के गहने हमें पहनने हैं, बाकी कोई गहनों में हमें अटकना नहीं है, फंसना नहीं है। आता आपण बघतो की दीदी ज्या आहेत, वरिष्ठ दीदी, दादी किंवा शिवानी दीदीला आपण बघतो कोणत्या प्रकारचे दागिने घातलेले त्यांनी, पण किती सुंदरता है, किती सात्विकता है, किती शुद्धता है। तो हमें कुछ सीखना चाहिए इन बातों से। तीनों स्वरूप अनुभव करते हो, जैसे बाप के तीन संबंध, बाप, शिक्षक, सदगुरु सदा याद रहते, ऐसे ये तीन स्वरूप सदा याद रखो। समझा? बनना तो आपको ही है या और कोई आने वाले हैं? आपको ही बनना है ना। आज ब्राह्मण, कल फरिश्ता और कल देवता, और हे तिन्ही स्वरूप तुमचेच आहे, तुम्हालाच बनायचंय, दुसऱ्यांना पार्ट थोडी, हा तुमचा पार्ट आहे। तुम्ही आज ब्राह्मण बनलेले, उद्या फरिश्ता बनायचे आणि नंतर देवता बनायचे तुम्हाला। अच्छा, ओम शांति। कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो।